तर आपण पीटर्सबर्गमध्ये आहोत मित्रांनो आणि हे रशियाचं एक स्ट्रक्चर आणि त्याच्याबरोबर एक अजून एक डोम स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव आपण समजून घेऊ. जावं जावं इथं जावं हां इसाक म्हणजे इसाकचं काहीतरी कॅथेड्रल वगैरे असेल आणि त्याला लागून अशी वेनिससारखी कॅनल आहे आणि सुंदर असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. मस्त ही ट्रिप एकदम पैसा वसूल झाली आहे नक्कीच. असे स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतो काय काय आहेत ते. म्युझियम्स आहेत काही, मी रात्री पण कॅप्चर केलेत तर ते मी शेअर करेन तुम्हाला. आवडले तर लाईक करा. प्रत्येक स्ट्रीटला या लोकांनी असे फ्लावरचे पॉट्स, त्याला पॉट म्हणणार काय म्हणणार पण ओरिजिनल फुलं आहेत आणि कलरफुल आहेत एकदम आणि माहोल एकदम एक नंबर यार. जसं आपल्या छत्रपतींचा आदर आहे तसं इथे या कुचारी नक्कीच एक कोणतरी महान असा सोल्जर असेल किंवा किंग असेल त्याचं आहे. सगळे टुरिस्ट आलेत आणि आम्ही टुरिस्ट आम्ही स्वतःच आहोत. आमची स्वतःची इन्फॉर्मेशन घेत जायची. हे डोर बघा, डोरची साईज बघा, हे बघ दरवाजा उघडणार कधी, बंद होणार कधी आणि उघडणार कोण, बंद कोण करणार. बापरे अरे वेगळेच आहेत ॲब्सोल्युटली वेगळे, पण छान वाटतंय सगळ्या गोष्टी. ओव्हरऑल मजा येते बघायला. हे सगळे युरोपचे वाईब्सच वेगळे आहेत, खूप छान वाटते. हवेत थंडावा आहे आणि थोडं प्लेझंट वातावरण आहे. धूळ नाही आहे, माती नाही आहे, स्वच्छता आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे युरोपची व्हॅल्यू वाढली आहे, टुरिस्ट वाढले. चला रस्ता क्रॉस करून घेऊ. आणि यांच्या जे रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंटच्या बाहेर सुद्धा अशी फुलं आहेत. हे बघ, माहीत नाही मागचं कारण काय पण फुलं ओरिजिनल आहेत. आणि प्रत्येक रेस्टॉरंट याचं रेस्टॉरंट म्हणजे बार असतं. आपल्या बारच्या बाहेर असं काय नसतं. आपल्या बारच्या बाहेर एक पानवाला बसलेला असतो जो सिगारेट सगळ्या गोष्टी देत असतो. अच्छा मित्रांनो, इथे मी ना थोडं ड्रग्ज घेणारे कोणी पाहिले नाही. मी असं ऐकलं की युरोपमध्ये भरपूर लोक असतात पण रशिया थोडीशी कल्चर्ड वाटते या बाबतीत. सिगारेट पिणारे आहेत बट ड्रग्ज घेणारे दिसत नाहीत थोडं. चलो पुढच्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. पिक्चर बघा किती मोठं आहे आणि हे कॅथेड्रल आहे हे सागचं. आता या बाहेर बघा आणि गुलाबाची ॲक्च्युअल गुलाबाची झाडं आहेत आणि किती छान वाटतंय. मस्त म्हणजे एखादा बघेल तर तो खरंच हॅपी होईल. मस्तच यार, जपतात ती लोक. आपल्याकडे पण आहेत भरपूर काही गोष्टी. फक्त राजकारण्यांनी ज्या दिवशी मनावर घेतलं ना, भारत टॉपला जाईल टुरिझममध्ये गॅरंटेड. पण स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे, BMCची नाही. आपण नाही कचरा टाकणार नाही होणार. यांचं क्लिनिंग बघा, क्लिनलीनेस बघा, म्हणजे यांच्या कल्चरमध्ये स्वच्छता ठेवणं. कालचा एक अनुभव, ट्रेनमध्ये एक छोटंसं काहीतरी शेंगदाण्याचं काहीतरी पडलं, त्या माणसाचा तुकडा कागदाने उचलला आणि खिशात भरला. ट्रेनमध्ये तो त्याने दिला नाही. म्हणजे ट्रेनची स्वच्छता स्वतःहूनच स्वच्छ आहे ती, अशी परिस्थिती आहे. तर मस्त वाटतं आता इथे, खूपच छान. आणि अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपण जोपर्यंत आपल्या हयात आहोत तर माझ्या मते एक ट्रिप तर बनवा, थोडीशी सेविंग करा आणि वर्षातून एखादी विजिट तर होऊ शकते यार. आपला खर्च भरपूर होतो कुठे कुठे. तर मला वाटतं एखादी कंट्री आपण डिसाईड करून येऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात जर रशिया म्हणालात तर बेस्ट आहे. आणि हे सेंट पीटर्सबर्ग आहे
मॉस्को तर मी तुम्हाला दाखवलं, पण हे सेंट पीटर्सबर्ग आणि एवढं सुंदर आहे की जे स्ट्रक्चर्स म्हणजे आपण जे CSTला बघतो, फोर्टला बघतो, जे ब्रिटिशांनी बांधकाम केलेलं आहे, हे ह्यांनी बांधकाम केलेलं आहे, हे ब्रिटिशांनी बांधकाम केलेलं नाही. तर ते खासियत आहे यांची. क्रॉस करून आपण पुढे जाऊ. तोपर्यंत ही जी बस आहे ही ओल्ड आहे, नवीन बसेससुद्धा आहे त्यांच्या. मीनवाईल स्ट्रक्चर बघा. हे पिलर्स जे आहेत ना ते सेंट इसाक कॅथेड्रलचे आहेत. आता त्याची सगळी डिटेल्स आपण काढू. इसाक आहे काय आहे हे तुम्हाला मी राईट नेम पाठवतो. बरेचशा बसेस जात आहेत. लांबच्या लांबच उभं करून टाकलंय. हे आपली नॅशनल लायब्ररी कशी आहे तसं आहे. RBIच्या बाजूला जी आहे ना सेम. आता हे सगळं चित्र कॅथेड्रल बघा. हेच ते कॅथेड्रल जे बांधकाम केलं आहे ना, हेच ते कॅथेड्रल आहे. 1858ला या लोकांनी बांधकाम केलं. 30 मार्च इथे लिहिलं आहे. मी दाखवतो हे बघा. 30 मार्च 1858चं बांधकाम आहे. काय बोलावं यार. यांचं हेच खासियत आहे, यांच्यावर कोणी अटॅक केला नाही. हे राजासारखे राहिले. आईला आमची हालत खराब करून टाकली. मुघल आले, इंग्रज आले, मराठ्यांनी थोडंसं पुढाकार घेऊन साम्राज्य वाचवलं. मग हे आपले क्रांतिकारी आले, भगतसिंग आले, सावरकर आले. या लोकांनी क्रांती करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण त्याच्यानंतरच्या राजकारण्यांनी काही केलंच नाही यार. पण आता मोदी काहीतरी करेल अशी अपेक्षा आहे. तर आता आपला सिग्नल चालू आहे, तर आपण मूव्ह करूया पटापट. सिग्नल लागला आपल्याला, पण गाड्या दिसत नाहीत तर आपल्याला चालायला हरकत नाही. आणि असं मोठं असं एक पार्क आहे. पार्क यांची खासियत आहे म्हणजे प्रत्येक 100-200 मीटरवर तुम्हाला एक सुंदर असं पार्क पाहायला मिळेल. आता हा व्ह्यू बघा. याला म्हणतात स्ट्रक्चर यार. काय बांधकाम केलं यार. कसं तो विचार केला आणि कसं बांधलं आहे. थोडंसं आता इथे रिनोव्हेशन बघतोय मी, डागडुजी चालू आहे. पण कचरा सोडून कोणाला त्रास होणार नाही, चालू शकतात. आणि हे बघा पार्क. असे पार्क भरपूर आहेत इथे. तुम्ही जेवढं चालाल तेवढं तुम्हाला पार्क दिसतील. ही ती नॅशनल लायब्ररीसारखी जागा. पूर्वी तुम्हाला मी नॅशनल लायब्ररी सांगितली आपली, तशी यांची नॅशनल लायब्ररी बघा. आई शपथ. आई यार, हे बेसिकली यांच्याकडे लँडस्केप खूप मोठं आहे आणि त्यामुळे आवाजच्या सवय लोक बांधू पण शकतात. त्यात काय हे नाही आहे. यांची कॉर्पोरेशन आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ती साफसफाई करते. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत यांचे वर्कर्स. काय लायब्ररी आहे यार. तर याच्याकडे जागेमुळे शक्य आहे. जागा आहे पण इच्छाशक्ती पण आहे ना यार, जी आपल्या राजकारण्यांमध्ये नाही आहे, नव्हती तेव्हाच्या. आता तरी मोदी काहीतरी प्रयत्न करतोय, बट तेव्हाच्या राजकारणाची काहीही नव्हती. फक्त चालवायचं म्हणून चालवते राज्य, अजून काही नाही. आणि या सगळ्या गोष्टी सगळीकडे होऊ शकतात. हा युरोपियन वॉकवे आहे बघा. युरोपियन वॉकवे म्हटलं म्हणजे युरोपियन लोक आलीच. म्हणजे चर्च हो हो.
मित्र आपलं याचं पण नाव व्लादिमीर आहे. तो आपल्याला हेल्प करतो आहे, सगळे इन्फॉर्मेशन देतो आहे. माझा रूममेटच आहे आणि छान असं युरोपियन गार्डन आहे. युरोपियन वॉकवे म्हणतात त्याला. सनलाईट राईट आहे, पण बिचारा तो माणूस घोड्यावर बसला आहे, तो समोर बघतोय. इथे बघत असतं तर खूप बरं झालं असतं. ठीक आहे, आपण तिकडनं घेऊ, पण सनलाईटमुळे थोडंसं आपला व्ह्यू तेवढा चांगला घेणार नाही. प्रयत्न करूया.